सेल्स डिपार्टमेंट मधलं एक स्पेशल अवॉर्ड, परफॉर्मर ऑफ द फायनान्शियल क्वार्टर, आणि हे अवॉर्ड जाते मिस्टर गुरुनाथ सुभेदार यांना. मॅडम, राधा थांब. काय चाललंय? काय प्रकार आहे सगळा? तू काय करतोयस इकडे? काय नाही, माझं नाव अनाऊन्स झालं म्हणून मी. तुझा आणि आमच्या कंपनीचा काय संबंध आहे? तू काय करतोयस इथे? माझं नाव अनाऊन्स झालं आता म्हणून मी. मला माहितीये गुरु, तू कुठल्याही लेवलला जाऊ शकतोस. तुझा या कंपनीशी काही संबंध नाहीये. निघ इथून, चल. सामी एक मिनिट. गुरुनाथ आपलाच एम्प्लॉई आहे. त्याने आपली टाउन ब्रांच सक्सेसफुली सांभाळली आणि म्हणूनच त्याला अवॉर्ड मिळतं. हे माया, मला काहीही सांगू नको. या माणसाचा आणि आपल्या कंपनीचा काहीही संबंध नाहीये. मित्र, काय आहे डॅडा? काय प्रकार आहे सगळा? मित्र कूल डाऊन. आरडाओरडा करण्याची जागा नव्हे. समोर सगळे बसलेत, बघतायत. नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. या माणसाला अपॉइंट कोणी केलं आपल्या कंपनीत? या माणसाची इथे उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. ह्याला अवॉर्ड कसले देताय तुम्ही? ह्याला कोणी अपॉइंट केलं डॅड? माया, तू अपॉइंट केलं ह्याला? माया, तू अपॉइंट केलंस का ह्याला? आपण बोलूया याच्यानंतर. नाही, नंतर वगैरे नाही. मला आत्ताच्या आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कम कम दे, कम कम ये ये कम. हेच ते गुरुनाथ सुभेदार, राधिका मॅडमचे एक्स हसबँड. अगं, हा माणूस एसबी मध्ये काय करतो गो? त्याच गोष्टीवरून त्यांच्या वादावाद चालू आहेत ना. काय माहिती, काही कळतच नाहीये बघा ना. कुठे पण जातो. हो ना. या कंपनीमध्ये काम करतात हे सौमित्र सरांना माहित नसेल का? नक्कीच काहीतरी गडबड असणार. प्लीज प्लीज कीप सायलेन्स. नाव टेल मी, काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम आहे? हा माणूस आपल्या कंपनीमध्ये कधीपासून जॉब करतोय आणि मुळात त्याला जॉब दिलाय कोणी? सौमित्र कूल डाऊन. नाही नाही नाही, मला आधी नाव सांग त्या माणसाचं. याला जॉब कोणी दिलाय ते नाव कळेपर्यंत मी शांत. मी त्याला जॉब दिलाय. आय हॅव गिव्हन हिम द जॉब. ऑलराइट, येस. आणि मला वाटत नाही की मी कुठलीही चूक केली त्याला जॉब देऊन. तुला माहितीये ना हा कोण आहे? तो कोण आहे त्याच्यापेक्षा तो काय करू शकतो याला मी महत्व देतोय. त्या माणसाने प्रूव्ह केलंय स्वतः. आपली बंद पडत चाललेली ब्रांच त्याने रिवाईव्ह केली आहे पुन्हा. मस्त. इतकंच नाही, प्रॉफिट आणतोय तो, प्रॉफिट. मस्त मस्त, हे सगळं छान आहे. आता तू तुझे प्रॅक्टिकल विचार सुद्धा ऐकवणार असशील मला. ऑफकोर्स, व्हाय नॉट. मग तू पण जरा प्रॅक्टिकली विचार कर ना डॅड. अरे याच माणसाने एलएफ सारखी कंपनी सुद्धा बंद पाडली आहे मूर्खपणामुळे त्याच्या. मग राधिका मसालेने ती टेक ओव्हर केल्यानंतर तिथे त्याने फ्रॉड केलाय. अशा फ्रॉड माणसाला तू एसबी सारख्या कंपनीत जॉब देतोयस? मी त्याचा पास बघू का माझ्या कंपनीचा फ्युचर बघू? हा. आणि दुसरी गोष्ट, जसं त्याला जॉब देणं माझ्या हातात आहे ना, तसंच त्याने कुठलीही चूक केली तर त्याला लाद मारून हकलून देणं याची पण अथॉरिटी माझ्याकडेच आहे. मला अजिबात पटत नाही तुझा हा डिसिजन. मला अजिबात पटत नाहीये. मी तुला विचारतच नाहीये सौमित्र. दिस डझंट कन्सर्न यू ऍट ऑल. प्लीज, लाईक आय सेड, कीप युअर व्हॉइस डाऊन. बाहेर मंडळी जमल्यात, मला तमाशा नकोय सगळ्यांचा. अजून काय तमाशा व्हायचा राहिलाय? अरे मी तुला एवढं ओरडून सांगतो पण तुला कळत नाही, त्यांना काय कळणार आहे? सौमित्र, आवाज खाली ठेव. तू कोणाशी बोलतोयस हे भान विसरू नकोस. हे भान तू ठेवायला पाहिजे होतंस डॅड.
ते जरा ठेवलं असतंस ना आपल्यात हा वादच झाला नसता. गप. मॅम प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां तुम्ही बसा ना प्लीज. नाही ठीक आहे मी काही मागवू तुमच्यासाठी? नको. माया हे काय चाललंय सगळं? क्वार्टरली परफॉर्मन्स अवॉर्ड मीच सजेस्ट केलं होतं. यू डिझर्व इट गुरुनाथ. हो पण त्याने केवढे राडे तिथे सौमित्र राधिका. डाऊन गुरुनाथ, काही होणार नाही. ओके मी आहे ना, डोंट वरी. माया यार कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही नाही का कशाला, अभिनंदन करायला पाहिजे ना त्याचं. अरे तुम्ही सगळे का असे शांता टाळ्या वाजवा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा कंट्रोल युअरसेल्फ. हो हो नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमची ब्रांच प्रॉफिट मध्ये आणली आहे ना याने. बेस्ट एम्प्लॉई आहे ना. सौमित्र प्लीज डोंट क्रिएट अ सीन. सीन क्रिएट करायला मी इथे थांबणारच नाहीये. तुमचं चालू दे अवॉर्ड फंक्शन. हा बेस्ट एम्प्लॉई. सॅमी काय गुरुनाथ सुभेदार हेच हवं होतं ना तुला. हेच अपेक्षित होतं ना तुला. चांगलं नाही केलंस तू. याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत. सोडणार नाहीये मी तुला. मित्र राधा चल. सौमित्र राधा चल. सॅमी सौमित्र सॅमी जाऊ दे त्याला. द शो मस्ट गो ऑन. एक्सक्यूज मी बॅक हिअर. सॉरी मंडळी, एक छोटासा गैरसमज ज्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. बट लेट्स कंटिन्यू विथ द अवॉर्ड शो. प्लीज सेटल डाऊन. विल कॅरी ऑन विथ द. आता हे शेवटचा अवॉर्ड माझ्याच हस्ते देऊया आपण. दीक्षित, आपण गुरुनाथ सुभेदार पासून सुरुवात करूया. तो गुरुनाथ सुभेदार. टाळ्या. ढंग चुकला. ढंग चुकला. अगं चुकून तू केस काळे करायचे तर निळे केलेस. निळे. उत्तम निळे केले. ती फॅशन आहे. अगं पण कलर ओशन आहे. बघा बघा नीलगाय बघा. अहो नाही म्हणजे मला आधी असं वाटलं पण खर तर मॉडेल दिसते ती. अगदी माझ्यासारखी. मी मॉडेल म्हणालो, तुम्ही मॉडाल आता. नाही नाही म्हणजे बघ कशी देखणी दिसते की नाही. मग अहो आधी मी घाबरलो पण मी निरखून बघितलं ना. निरखून बघितल्यावर मला दिसलं की ही किती सुंदर, किती देखणी, किती रेखीव, किती महामूर्ख. नाही म्हणजे एकदम अशी एकदम गोरी गोमटी छान अशी मॉडेल शनाया आहे. पण एवढ्या सुंदर मॉडेलच्या चेहऱ्यावर अशी काळजी का. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ती चायनाला जाऊन आली ती का. What I mean to say is, सीता तू मला सुंदर तरी म्हणतोस. कॅरी बघ ना यार, बघतही नाहीये माझ्याकडे. अगं कसा बघणार आहे तो. कसा बघणार आहे. म्हणजे हिच्यामुळे किती टेन्शन मध्ये आलाय तो. त्याला मेन ऑफिसला बोलवलंय माहितीये. तो मला सांगत होता तू जपानला जाऊन आलास का. होशिमा. हिरोशिमा असतं ते. तेच अहो पण तो सध्या टेन्शन मध्ये आहे. तिथे मेन ऑफिसला त्याला बोलवलंय. तिकडे काही झालं म्हणजे, त्याच्या हातून नोकरी गेली म्हणजे काय होईल माहितीये का. काय होईल माझं ठीक आहे हो. मी तर चड्डी बनियान विकून पैसे कमवून घेईल. पण तुम्ही दोघी काय कराल. काय करू आम सांगतो. तुम्ही दोघी रस्त्यावर अशा एकमेकींच्या बाजूला उभे राहत. समोर सिग्नल असेल. वाहन येत जात असतील.
तुमचा हात असा पुढे असेल हा आणि तुम्ही दोघी म्हणाल दे दे बाबा दे दे भूक लगी है. तुम्हें का पैसा दोगे वो 10 लाख देगा. 10 लाख आता 10 लाख चालेल आपल्याला. दे दो 10 लाख. ते बघ काहीतरी मोठी पैसेवाली मालदार व्यक्ती येते. मेरे को मेरे को मेरे को दे दो. बापरे, काय झालं काय झालं? केडा, मी मी भीक मागत होते रे. हो मला तर राधिकाने भीक पण दिली. काय सांगता किती दिली? 100 रुपये. अरे वा केड्यात एक बॉटल नाहीये. अगं पडले ना पैसे. केड्या, यार मला असं भीक भीक नाही मागायचे यार. हो बघ ना आता एवढे निळे केस करून भीक मागताना जरा अतिच नाही का होणार. अगदी बरोबर आहे. म्हणून तुम्ही दोघांनी गॅरीचा विचार करायला हवा. म्हणजे त्याची काळजी घ्यायला हवी. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल पण तुम्हाला काय वाटतं याचा विचार करण्यापेक्षा त्याला काय वाटतं त्याचा विचार करायचा. कोणाचा विचार करायचा? त्याचा. ओके. शनूबे भीक कधी नव्हे ते तो बरोबर बोलतोय. ओय! मी नेहमीच बरोबर बोलतो. तुम्ही त्याचे वेगळे अर्थ घेता म्हणून असं होतं. कळलं ना? आता समजा हा समज. समजा मी गॅरी आहे. मी गॅरी आहे ओ हा समजा समजा. आणि गॅरी ऑफिसवरनं असं थकून आलाय. असा थकून नाही असा थकून. हा थकून. थकून थकून हा 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 हा. हा. मग तुम्ही काय करा काय करू काय करा काय करा काय करू. ओ गॅरी वेलकम. ओ गॅरी वेलकम. थकलोय हा, हा, थकलोय. हा, मग ओके थकलास तर मग तू झोपायला जा ना. झोपायला जा. इथेच तर चुकता ना तुमचा. काय तो थकल्यानंतर त्याला तुम्ही विचारायला पाहिजे ना बेटा बस तुला काय हवं. तुला पाणी हवं चहा हवा कोल्ड्रिंक हवं चायनीज हवं नूडल्स हवे काय हवं बर्गर पिझ्झा काय आणू तुझ्यासाठी हे सगळं विचारायला हवं ना. हा, विचारायचं कशाला आम्ही घेऊनच येतो ना. जा घेऊन या मग. चल घेऊन येऊया. अरे वा गॅरीमुळे मला सगळं खायला मिळेल. हे घे बेबी हे घे. हे तर काहीच नाहीये. मग तू कुठे गॅरी आहे? त्याला रंग फसून हुशार झाली की काय. किती वेळा सांगितलं मी तुला शांत राहा शांत राहा. तू ऐकायलाच तू मला आधी गाडी थांबवून येते बाहेर का बोलवलंस सांग आधी. काय बोलणार आहेस? कारण तू माझं ऐकायलाच तयार नाहीयेस. सौमित्र अजून किती त्रास करून घेणार आहेस. राधा तिथे काय घडलंय तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस तरी तू मलाच काय शांत राहायला सांगतेस. हा गुरु इतके दिवस आपल्या कंपनीमध्ये काम करतो आणि आपल्याला माहित सुद्धा नाहीये. हा एवढी मोठी गोष्ट जर लपवू शकतो तर उद्या काही करू शकतो ना आपल्या बाबतीत. मी तुझी भीती समजू शकते सौमित्र. नाही ग राधा हा गुरु म्हणजे ना कीड आहे कीड. आणि आता ती एसबी कंपनीला सुद्धा लागलेली. आणि इथं फक्त सुरुवात आहे राधा. पुढे बघ अख्खी कंपनी पोखरून काढेल हा माणूस. हे माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहिती असणार. पण सारखा त्याच गोष्टीचा विचार करणार आहेस का? त्यांनी काही फायदा होणार आहे का? मग काय करायचं मी सांग. डॅडला सुद्धा समजावलं मी पण ऐकायलाच तयार नाही येतो. खरं तर ना मी तिथल्या तिथे हाकलून देणार होतो त्याला. पुन्हा कधी हिंमत करणार नाही कंपनीकडे मान वर करून बघायची. तेच तेच ते जेव्हा शांत राहण्याची गरज असते ना तेव्हा तू असा चिडून काही फायदा होणार का? तू चिडलेला त्यांना हवंय आणि त्यांना जे हवंय तेच तू वागतोय. बरोबर आहे ना? काय चूक काय बरोबर मला नाही कळत आहे घरात. मला एवढंच कळतंय की आता त्याला कंपनीतून हाकलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. प्लीज तू सारखा यांचा विचार करू नकोस. त्यांना काय करायचं ते करू दे. त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद नकोय. ठीक आहे नाही विचार करत पण जर त्याने हे सगळं मुद्दाम केलं असेल ना राधा तर खूप महागात पडणार आहे त्याला. सर येस माया. सॉरी टू आस्क यू बट तुमचा अस्वस्थपणा बघवत नाहीये म्हणून न राहून विचारते. सॅमी असं काही बोललाय का ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात? बिंडोक मुलगा आहे तो. कुठे काय बोलायचं कसं वागायचं त्याला अजिबात कळत नाही. माझ्याशी वाटेल ते बोलत होता. सर प्लीज काम डाऊन. काही झालं तरी तो तुमचा मुलगा आहे. माझा मुलगा आहे तो घरी. नॉट हिअर नॉट इन द ऑफिस. इथे मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीजचा ओनर आहे. म्हणजे सौमित्राचा मी बॉस आहे. त्याचे पर्सनल इश्यूज एंटरटेन करायला बसलेला त्याचा प्रेमळ बाप नव्हे.
बॉस आय डू अंडरस्टँड. येस, कम इन. काय झालं? व्हॉट्स द मॅटर? सर मी हे अवॉर्ड परत देण्यासाठी आलोय. का? डिझाईन नाही आवडलं? नाही सर, तसं नाही. देन व्हॉट द हेल इज द प्रॉब्लेम? सर मला हे अवॉर्ड मिळणं म्हणजे माझ्यासाठी सरप्राईजच होतं. एक मिनिट, मी फक्त प्रॉब्लेम काय इतकंच विचार. तेच सांगायचा प्रयत्न करतोय सर की हे अवॉर्ड मला दिल्याने जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार असतील तर मला सांग, तुझं डिपार्टमेंट कुठलं? HR? नाही. आय विथ ऍडमिन? नाही. म्हणजेच इथे कोणाला काय प्रॉब्लेम होतोय याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तू फक्त आमच्या कंपनीच्या मागच्या फायनान्शियल क्वार्टरचा बेस्ट परफॉर्मर आहेस म्हणून हे अवॉर्ड तुला दिलं गेलंय. जस्ट टेक द अवॉर्ड अँड बी हॅपी. आता राहिला प्रश्न, तू कंपनीमध्ये कंटिन्यू करायचंस का नाही इतकाच, नाही का? मी पण बघतो तुला कंपनीतून कोण काढतं ते. सो हिअर वी गो. चिअर्स. नको माया, अगं किती बास, मला खूप होतंय मला. बास आता नको. बास काय बास? आताच सेकंड सुरू आहे. कम ऑन. अगं हे दोनच खूप झाले. मला आताच सुधरत नाही काही. आता बास प्लीज नको, सवय नाही ग मला. नॉट डन हा गुरुनाथ. काय आहे? अरे यार बरोबर, ओके. चिअर्स फॉर द क्वार्टरली परफॉर्मन्स अवॉर्ड. पण माया, या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुला जातं ना. याचं क्रेडिट फक्त तुला जातं. ए नॉट ॲट ऑल. हा माझं काय क्रेडिट आहे याच्यामध्ये? तुझे प्लॅन्स, तुझं विजन, तुझं हार्डवर्क, या सगळ्याचा आउटकम आहे हे. ओके नाही माया, लिसन. हे बघ, दोन गोष्टी असतात. एक तर माणसावर टाकलेला विश्वास आणि त्याला दिलेलं फ्रीडम, राईट? तू माझ्यावर विश्वास टाकलास आणि तू मला फ्रीडम दिलंस, जे मी मनात आणून करायचं ठरवलं होतं म्हणून हे शक्य झालंय. अदरवाईज नाही. काय पाहिजे असतं माणसाला, सांग? काय माणसाला काय पाहिजे असतं? एक तर त्याच्यावर विश्वास टाका आणि त्याला फ्रीडम द्या. मी ना आतापर्यंत ओरडून सगळ्यांना सांगत होतो, माझ्यावर विश्वास टाका, माझ्यावर विश्वास टाका. पण कोणी विश्वासच नाही टाकला माझ्यावर. म्हणजे मी त्यांना म्हणत होतो मला फ्युचर माझं सिक्युअर करायचंय, आता मी पुढचा विचार करतोय, तर मला फ्रीडम द्या. पण कोणी विश्वास नाही टाकला माझ्यावर. म्हणजे माझा पास्टच सोडायला तयार नाही आहेत लोक, तर मला फ्युचरकडे कसे जाऊ देतील? एका पॉइंटला काय होतं मग माया, की तुम्हाला ना सगळीकडे असा हे अंधार दिसायला लागतो. सगळीकडे नुसता ब्लॅकआउट, अंधार, आणि काहीच दिसत नाही. तुम्ही कुठे चालताय, तोल जातोय, तुम्हाला ठेच लागतेय, तुमचा हात पकडायला पण कोणी नाहीये, आणि डेंजर असतं ते माया. आणि त्या परिस्थितीमध्ये तू मला भेटलीस माया. बघ, लोक आपल्याबद्दल काय म्हणत असतील की हे कलिग, बरोबर? आपण एकत्र काम करतो, आपण कलिग आहे, बरोबर? शनाया आपल्या दोघांवरून संशय घेत असेल की यांचं काहीतरी चालू, व्हेरी चीप. आणि बाकी तुला असं वाटत असेल, टू बी व्हेरी फ्रँक, की अरे हा चांगला मित्र आहे आपला. वाटत असेल ना तुला की हा चांगला मित्र आहे आपला. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट माया, मी तुला शब्दांमध्ये नाही सांगू शकत की तू माझ्यासाठी काय आहेस. गुरुनाथ, गुरुनाथ असं रडतोयस का वेड्यासारखा? ऐक माझं, मग तुला हे अवॉर्ड मिळालं बिकॉज यू डिझर्व इट. ओके, नथिंग एल्स. माया, मला भीती वाटते ग. कसली भीती वाटते तुला? ओके, हे अवॉर्ड मिळालंय म्हणून येणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीजची भीती वाटते का? तसं असेल ना, तर आय एम देअर विथ यू. डोंट वरी. माया, मला तू सोडून जाशील याची भीती वाटते का? आतापर्यंत सगळे मला सोडून गेलेत. माझं असं कोणी नाहीच आहे. मला सगळे सोडून गेले, त्यामुळे तू सोडून नको जाऊस मला, प्लीज माया. मी नाही जाणार सोडून. मी नाही जाणार आहे सोडून. कळतंय तुला? नक्की? हो.
प्रॉमिस प्रॉमिस. खरंच प्रॉमिस कर माया. मलाही तुझ्यासारखा मित्र गमवायचा नाहीये. ओके. थँक्यू माया.